राजोगी डेव्हलपर्स घेऊन आला आहे 16 एकरांचा भव्य ओपन प्लॉट एनए प्रकल्प। तुमचे स्वतःचे सुंदर घराचं स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या रेसिडेन्शियल प्लॉटचे मालक व्हा। अविश्वसनीय योजना फक्त तुमच्यासाठी। 16 एकरांचा भव्य एनए प्रकल्प निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलाय राजोगी डेव्हलपर्स। प्रमोशन झालं पण आनंद नियतीला मान्य नव्हता। प्रमोशन झाल्याच्या आनंदात लखन घरी आला खरं, पण आधीच घात लावून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर भयानक खुनी हल्ला केला। मध्ये येणाऱ्या आईला देखील मारेकऱ्यांनी सोडलं नाही। पंढरपुरातील कुंभार गल्लीतील लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप या दोघांचा अज्ञात मारेकऱ्यांनी मंगळवारी धारदार हत्यारानं निर्घृण खून केल्याची घटना घडली होती। त्यामुळे शांत असणाऱ्या पंढरपूरमध्ये पुन्हा गुन्हेगारीनं तोंड काढल्याचं दिसून येत आहे। या दुहेरी हत्याकांडाचा आज 5वा दिवस उलटला असून पोलिसांना मारेकऱ्यांचा अद्याप कोणताही धागादोरा मिळाला नाही। लखन जगताप हा मागील 4 वर्षापासून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता, मात्र त्याच्या कष्टाने त्याला प्रमोशन मिळालं होतं। दिनांक 15 जुलै मंगळवारी दुपारीच त्याला प्रमोशन मिळालं असल्याची खबर मिळाली होती। त्या आनंदात तो रात्री 9:15 वाजता घरी आला होता, पण आधीच घात लावून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अचानक धारदार हत्यारानं हल्ला चढवला। मध्ये येणाऱ्या आईवरही हल्ला करण्यात आला। खरं तर हा हल्ला पूर्णतः थंड डोक्याने केलेला प्लॅन असल्याचं दिसून येतं। वास्तविक दुपारी लखन जगताप हा कामावर गेल्यानंतर काही अज्ञात लोक घरी येऊन आईसोबत भांडण करून गेले होते। त्यांनी जीवे मारण्याचा दम देखील दिला असल्याचं त्यांच्या भावानं सांगितलं, परंतु पोलीस भांडण करणाऱ्या लोकांचा शोध का घेत नाहीत हेच समजणं कठीण झालं। वास्तविक त्या परिसरात असणारे काही सीसीटीव्ही देखील त्याच दिवशी बंद करण्यात आल्याचं त्याच्या बहिणीने सांगितलं। त्यामुळे पोलिसांच्या तपास कामावर प्रश्नचिन्ह उभं राहत असल्याचं दिसतंय। या दुहेरी हत्याकांडाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले। वास्तविक लखन जगताप बाबतीत त्याच्या ऑफिसमधून तो प्रामाणिक काम करत असल्यानं त्याचं लवकर प्रमोशन झाल्याचं सांगण्यात आलं, मात्र या प्रमोशनाचा आनंद त्याला घेता आला नसून त्याच दिवशी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली।